कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो हो म्हणजे काय हो होणार नक्की होणार डील ओके 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 बाय 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 लाली लाली तुला एक सांगू आता जो काय ग काही बिनसलंय का तुझं मगातपासून बघतोय शांत शांत दिसतेस. बिनसला नाही हा, संताप संताप झाला माझा. अरे बापरे का 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 काय झालं. तर मंजू त्याची हिम्मत बघा, ती गावातली कोणतरी तिची भाची इल्या ना ते का आपल्या श्रीनूच्या गळ्यात बांधूक बघता काय. मी पण ना अशी कोणाची पण पोर माझ्या श्रीनूच्या गळ्यात बांधू देणार नाही. माझो श्रीनू ना लाखात एक हा लाखात एक. हा खरं मग आपला श्रीनू लाखात एक आहे. पण मी काय म्हणतोय लाली म्हणजे मला असं वाटतंय की काय हरकत आहे ग. काय हरकत काय हा म्हणजे ही सोयरी तुमका मान्य हा काय. अगं नाही लाली म्हणजे मी आपला जस्ट असं एक जनरल बोललो. जनरल कळता मका तुमका या सोयरीकीत काहीतरी फायदो दिसत असाल म्हणून बोलता. काय हरकत हा. ए लाली उगाच काही अर्थ काढू नकोस तू. काही एक चुकीचा बोलत नाही आम्ही. माका माहिता त्या मंजूच्या भावाबरोबर गट्टी करून काहीतरी बिझनेस करूची संधी मिळता का ना त्याची वाट बघता तुम्ही. पण लक्षात ठेवा तुमच्या या चिमूटभर स्वार्थासाठी ना मी माझ्या लेकाचा बळी देणार नाही. हा माझ्या लेकाचा पारडा ना लई जड हा. मग आपल्या श्रीनूचं पारडं ना खूप जड आहे. त्या तराजू मधून चारू आणि श्रीनूला काढ आणि त्या तराजूत आपल्या दोघांना ठेव आणि दुसऱ्या पारड्यात चारूच्या आई वडिलांना ठेव. बघ तोलता येते का. नाली काय आहे का आपल्याकडे ना आपल्याला स्वतःचं घर ना माझं कसलं उत्पन्न. श्रीनू अजून शिकतोय, एक दमडी सुद्धा कमवू शकत नाहीये तू. आणि तू श्रीनूसाठी मुलगी बघतीस. इतक्या मुली बघितल्या कोणी होकार तरी कळवलं काय ग. बर मुलगी बघायला कधी येत आहे असं तरी विचारलं कोणी नाही. पण कळवतात म्हणतात ना. कळवतो कळवतो एवढंच बोलतात. डायरेक्ट कोणी नकारच देत नाहीत तुला कारण तू रघुनाथ खोतांची बहीण आहेस ना. आता आहे ना लाली चारूच्या वडिलांचा विचार कर. एवढी मोठी शेती आहे, स्वतःचा बंगला आहे, परत साखर कारखान्यात भागीदारी आहे. त्यात चारू त्यांची एकुलती एक मुलगी आहे. पुढे जे काय मिळणार ते आपल्या श्रीनूलाच मिळणार. बरं तू त्या मुलीला गावातली मुलगी बोलत होतीस. अगं ती किती शिकलेली आहे. तू तर श्रीनूसाठी न शिकलेल्या मुली बघत होतीस. तशी स्थळं येत आहेत ना. अगं श्रीनू तर दापोलीत शिकतोय पण ही चारू मुंबई पुण्यात शिकते. तरी किती सोज्वळ आहे. अगं मंजू आत्या आत्ताच मेहंदी काढलीस आणि लगेच धुतलीस तरी पण किती सुंदर रंगली का मेहंदी. काकांचं खूप प्रेम दिसतंय हा तुझ्यावर. चल काहीतरी तुझं. चल मंजू काकी. निशी उमा आत्याने मेहंदी काढली का ग. हो काढली. तुला किती वेळ लागेल. मला पण काढायची आहे. अगं माझी होतच आली आहे. माझी झाली की मग तू काढ. माई माई चारू अगं निशीची मेहंदी होईपर्यंत कशाला थांबायचं. तुला मेहंदीच काढायची आहे ना. अगं मग आपला श्रीनू आहे ना. काय श्रीनू. मग अगं निशीच्या साखरपुड्यात त्यानेच तिच्या हातावर मेहंदी काढली होती. ओवीला विचार आपल्या. ओवीला विचार काय ओवीच्या हातावर सुद्धा श्रीनूनेच मेहंदी काढली होती. हो ना ओवी. अगं चारू हो श्रीनिवास ना खरंच खूप छान मेहंदी काढतो. एकदम प्रोफेशनल आर्टिस्टला लाजवेल अशी.
ऍक्च्युली ना तू एकदा त्याच्याकडून मेहंदी काढून घे, मग तुला विश्वास बसेल. खरंच मनापासून बोलतेस? अगं हो खरंच, तू त्याला सांग ना, तू एकदम छान डिझाईन काढेल तुझ्या हातावर. ए नाही नाही नको. अगं श्रीनू आत्ताच बाहेरून आलाय, खूप दमला असेल तो, त्याला नको त्रास. तू एक काम कर, माझी होतच आलीये. अहिचं झालं की तू काढून घे ना. नाही नाही मी थांबते. ओवी तू बस ना मेहंदी काढायला, मला काहीच हरकत नाही, मी थांबेन. अगं नाही मला मेहंदी नाही काढायची. अगं मी थांबते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू अगं खरंच तू काढून घे ना नंतर. अगं कोणीतरी काढा. ए मी काय म्हणते, चारू तू काढ मेहंदी. काय ओवीने माझ्या साखरपुड्या दिवशी खूप हौस करून घेतली आणि तू खास लग्नासाठी आलीयस ना. ऐक ना, ती माझी करवली आहे हा. अगदी वेळ घेऊन काढ, पण ती माझी करवली शोभली पाहिजे हा. सांगितलं. अगं उशीर होतोय मला. हो हो कळलं. ओवी तिला उशीर होतोय. मी काय म्हणते, चारूची मेहंदी झाली की तिला घरी जाऊ दे. मी तिच्याकडून हवं तर 2 कोण ठेवून घेते, मग आपण बघू काय करायचं ते. अगं नाहीच ओके, तिला जाऊ दे ना घरी. आणि श्रीनिवास आहे ना, तो काढेल माझ्या हातावर. बरं. निशी काय ग, झाली का मेहंदी काढून? हे बघ छान आहे ना. वा 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 निशी वा. काय केलंस हे तू? तुला घरी जायची घाई होती तर आधी सांगायचं ना, मी माझं बघितलं असतं. सॉरी हे असं अर्धवट झालेलं कसं ठेवू मी हातावर? खरंच सॉरी, मी हवं तर थांबते. सॉरी. जाऊ दे आता, तू जा घरी. मी हात धुवेन आणि मग श्रीनूकडून काढून घेईन. हा. चारू अगं ती मेहंदी धुवून पण आता काही उपयोग नाहीये. आता ती रंगली असणार आहे, परत त्यावर कशी डिझाईन काढणार आहे. चारू अगं अशी काय का तू धांदरट. श्रीनू चारू ठीक आहे ग, आपण ना यावर काहीतरी वेगळं डिझाईन काढायला सांग. छान रंगेल तुझी पण मेहंदी, नको काळजी करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.